श्री स्वामी समर्थ. रेश्मा सुतार या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज एक मी नवीन विषय घेऊन आलेलो आहोत. स्वयंपाक करताना या बाबी पाळाव्यात. तर चला, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. रोज येणारे काही सण आहेत, वार आहेत, व्रतवैकल्य आहेत, कुलं आहेत, कुलधर्म, कुलाचार आहेत, नवरात्र आहेत, देवी आहेत, खंडोबा आहेत, 16 सोमवार आहेत, भरगच्च असे उपक्रम आहेत. सर्वात मोठा विषय आहे तो म्हणजे मराठी अस्मितेचा आहे. आणि या अस्मितेमध्ये आपण सर्वांनी भाग घेतला तर स्वयंपाक कसा करावा इतपत. हल्ली नवीन पिढी स्वयंपाक करताना फार कंटाळा करतात. बाहेरून अन्न आणून वेळ पास काढायचे, बाहेरून अन्न आणायचे. हल्ली मोठ्या महानगरांमध्ये काही पण आता ते लोन आलेलं आहे. ग्रामीण भागात सुद्धा आलं आहे. त्यात शहरच मागे आहेत असं काही नाही हां. हे सर्वत्र लोक लोन आलेले आहे. पण हा पाकशास्त्राचा अपमान आहे. म्हणून पाकशास्त्राच्या बाबत बोलायचे झाले तर भगिनींच्या मसाल्याच्या डब्यात डझनभर औषध आहेत. ती आरोग्याला पोषक आहेत. त्याचं नाव आहे हळद. त्यात पहिला हळद आहे. पहिली कुठलीही जखम झाली तर त्या जखमेवर हळद लावली जायची की ती जखम लवकरच भरून येते आणि आजही बरी होते. साधं कोणाला लग्न लावायचे म्हटले तर हळद लावल्याशिवाय लग्न होत नाही. पथ्य, ती इति एवढे गुण सर्दी, ताप, थंडी घालवण्याचे काम हळद करते. आपण कंटाळा करतो त्या हळदीकडे बघण्याचा. नव्या पिढीला परत ते समजून सांगावं लागणार आहे की तेच पानाचा उपयोग काय आहे, काळी मिरी काय आहे, काय काम करतात. ज्यांच्या प्लेटलेट, हिमोग्लोबिन कमी झाले आहे त्यांच्यासाठी 1 ग्रॅम जिरे विड्याच्या पाण्यात चावून खाल्लं तर डॉक्टरकडे जाण्याचीही गरज नाही किंवा आवश्यकता नाही. एवढं सामर्थ्य जिऱ्यामध्ये आहे. त्या प्रत्येक बाबतीवर खरं तर खूप प्रारब्धता आहे. त्यावर खरं तर आपल्या देशातील भगिनींनी मसाल्याच्या डब्यावर सुद्धा PhD करावी. खरं तर का केली नाही? खरं तर त्यावर करावी आणि त्यामध्ये नव्या पिढीला एक दिशा दाखवावी. पाकशास्त्र समजून आणावे. जुन्या भगिनी अजूनही ते शास्त्र पाळतात. स्वयंपाक करताना पावित्र्य, स्वास्थ्य, कुठलीही कटकट, भांडण, राग, द्वेष बाजूला ठेवून स्वयंपाक करतात. ती अन्नपूर्णा आहे. ती लक्ष्मी आहे. चपला घालून मोबाईल किंवा TV समोर बसून स्वयंपाक करणं हा उपमर्द आहे. म्हणून त्या दृष्टीने कुठल्याही घरात या वर्ज्य असाव्यात. अन्नपूर्णा ही महामोठी लक्ष्मी आहे आणि तिचा अपमान होईल असं आपण करू नये किंवा पाकशास्त्रात ती दखल आपण जरुरीच आहे. म्हणून या साऱ्या बाबी मराठी अस्मितेतून शिकवल्या जातात. पूर्वी आपल्या ग्रामीण महाराष्ट्रात, भारतामध्ये किंवा मुंबईसह उपनगरांमध्ये पाकशास्त्रावर जुन्या भगिनींचं विशेष लक्ष आणि असं एक दरारा असायचा की त्या मुलींना उचित वयात पुरणाच्या पोळ्या करता आल्या पाहिजेत. खानदेशमध्ये आजही मांडे पाकशास्त्रातली अत्यंत कुशलतेची कला, त्याला मांडे म्हणतात, आजही काही भगिनी खानदेशमध्ये करतायत. म्हणून ही कला, गुणहीन कला कार्यान्वित व्हावी, नव्या पिढींना आवड, हौस निर्माण व्हावी. हॉटेलचं अन्न चुकूनही घरात आणू नये. तिथे काय केलं जातं ते सांगायला नको. ती तेल अनेक वेळा तळली जातात. अनेक वेळी तळलेले तेल जर पोटात गेलं तर दवाखाना सुरू होतो. म्हणून बिना तेलाचा किंवा कमी तेल वापरून जर आपण पाकशास्त्रात भाग घेतला, आयुष्य तुम्हाला डॉक्टरांच्याकडे जायची वेळ येत नाही. तेल महाग होतंय पण तरी पण खाण्याचे चोचले थांबत नाहीत. म्हणून या साऱ्या बाबी आपल्या पाकशास्त्राशी, रोजच आरोग्याशी निगडीत आहे. खरं तर सर्व आरोग्य अभियान महिलांकडे आहे. ऋषीमुनींनी दिलेलं आहे. घरात
घरात जर चांगला स्वयंपाक मन लावून केला तर घरातलं कोणी आजारीच पडणार नाही. म्हणून हे बाहेरचं अन्न टाळावे. अपरिहार्य कारणास्तव भाग वेगळा असेल, परंतु आपण घरी येताच बाहेरचं अन्न घरी आणू नये. असो, मराठी अस्मितेचा बाणा आहे. म्हणूनच जुन्या पिढीला नव्या पिढीला हे ज्ञान देणे आवश्यक आहे. अजूनही काही आपल्या माता भगिनी आहेत, त्यांच्या हाताला अशी चव आहे, शेफ किंवा सुगरण नसेल त्यांनाही मागे पडतील. म्हणून त्या दृष्टीने विशेष आवड निर्माण घेणे आवश्यक आहे. स्वयंपाकात कुठलाही कंटाळा, आळस नसावा. संवेदनशील असणं आवश्यक आहे. तर तिथे व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.